एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आपण सिरीज सुरू केली होती इंग्लिश बूस्टर सिरीज, त्याचाच पार्ट 2 असणार आहे आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अर्ध्यापेक्षा जास्त इंग्लिश बोलता येणार आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस सुद्धा करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर फ्रेंड्स, सर्वात महत्त्वाचं असतं तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर येणं, म्हणून आपण सेंटेन्स स्ट्रक्चर सर्वात आधी बघूयात। समजा मी म्हणलं तू काय करतोस, तू काय करतोस। तर आता जर प्रश्न विचारला असेल आणि जर त्याच्यात काय असेल तर त्या कायला आपण काय करतो मित्रा, तर आधी घेतो। म्हणून कायला आपण इंग्लिश मधून म्हणतो व्हॉट। आपण आधी सेंटेन्स स्ट्रक्चर बघतोय, मग त्याच्यानंतर संवाद कसा करावा इंग्लिश मधून ते सुद्धा बघूयात। मग आता व्हॉट आला म्हणजेच आपण प्रश्न तयार करताना पुढे वापरू आर आणि मग व्हॉट आर आणि मग तू याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो मित्रा, तर यू। म्हणून आपण इथे घेतला यू आणि मग याच्यानंतर करतोस याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर डू। पण अजून त्याचं करणं पूर्ण झालेलं नाहीये, म्हणजे जर काम पूर्ण झालेलं नसेल तर आपण वापर करतो मित्रा आय एन जी चा। ओके, म्हणजेच हा सेंटेन्स तयार झाला व्हॉट आर यू डूइंग। मग समजा मला म्हणायचंय मी अभ्यास करत आहे, मी अभ्यास करत आहे। मग आता मीला आपण इंग्लिश मधून म्हणतो आय आणि मग पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा आणि आहेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो मित्रा, आय लागल्यावर तर एम म्हणतो, म्हणून आपण इथे घेऊ एम। मग आता काय करतोय, तर अभ्यास करतोय, म्हणून स्टडी। मग आता स्टडीची स्पेलिंग घे STUDY। पण आपल्याला इथे काय करायचंय मित्रा, आपल्याला इथे ING वापरून लिहायचंय, म्हणून मग इथे स्पेलिंग कशी येईल, तर वाय आणि पुढे आपण वापरू ING, कारण की अभ्यास पूर्ण झालेला नाहीये म्हणून आपण इथे वापर केला ING चा। एवढं क्लिअर झालं, म्हणजेच आय एम स्टडीइंग। तू कुठे जातोस, तू कुठे जातोस। कोणी जर तुम्हाला विचारत असेल किंवा तुम्ही त्याला विचारत असाल तू कुठे जातोस, तर आता हे कशा प्रकारे होईल मित्रा, कुठेला आपण म्हणलं वेअर, कारण की जर प्रश्न असेल तर त्याच्यातला कुठे काय हे काय असतात फ्रेंड्स, तर WH क्वेश्चन असतात, व्हॉट वेअर व्हेन यांच्यामध्ये येणारे। तू कुठे जातोस। मग आता वेअर, मग पुढे आपण वापर करू आर चा। मग आता तुला इंग्लिश मधून म्हणलं यू, म्हणजेच वेअर आर यू आणि जातोसला म्हणलं गो आणि त्याचं जाणं पूर्ण झालेलं नाहीये, जाता जाता आपण विचारतोय म्हणून पुढे आपण वापर करू ING चा, म्हणजेच वेअर आर यू गोइंग। अशा प्रकारे हा सेंटेन्स तयार झाला। मग आता अजून एक सेंटेन्स बघूयात। मी घरी जात आहे, मी घरी जात आहे। मग आता मीला इंग्लिश मधून आपण म्हणतो आय, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला म्हणजेच आहेला आपण इंग्लिश मधून म्हणलं मित्रा एम, म्हणजेच आय एम। मग आता याच्यानंतर जात, पहिला झाला शेवटचा झाला, अशी वापस येऊ। जातला इंग्लिश मधून काय म्हणलं मित्रा, तर गो आणि जाणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून तिथे आपण वापर करतो ING चा, म्हणजेच ते काय झालं मित्रा, तर गोइंग। ओके, एवढं क्लिअर होतंय, म्हणजेच
मी घरी जात आहे, आय एम गोइंग. मग आता घरी याला इंग्लिश मधून आपण काय म्हणू मित्रा, तर होम. आणि याच्याकरता थोडीफार व्होकॅब्युलरी पण पाठ असली पाहिजे. आता आपण टीचर आणि स्टुडंट यांच्यातला काही संवाद बघूयात. मग आता टीचर काय विचारतात मित्र, तर व्हॉट डिड यू टुडे, म्हणजे काय, तर आज तू काय केलंस. ओके. मग आता आपल्याला इंग्लिश मध्ये याचं आन्सर करायचंय. स्टुडंट. आता जे जे आपण घेतोय त्याचे उत्तर तुम्ही कमेंट सुद्धा करायचे, म्हणजे तुमची थोडीफार प्रॅक्टिस होईल. आणि एकदा हे बोलून पहा, याचं उत्तर तुम्ही एकदा बोलून पहा, थोडीफार वाक्यरचना जमते का, म्हणजेच तुम्हाला काय काय जमतंय हे सुद्धा तुम्हाला समजायला लागेल. मग आता समजा मी अभ्यास केला असं मला सर्वात आधी म्हणायचं आहे, म्हणजेच मीला म्हणलं आय आणि नंतर अभ्यासला स्टडी, आय स्टडी. आणि मग इंग्लिश शिकलो, मग त्याचं कसं येईल, आणीला अँड लर्न इंग्लिश. म्हणजेच आय स्टडी अँड लर्न इंग्लिश, म्हणजे आज मी काय केलं, तर मी अभ्यास केला आणि इंग्लिश शिकलो. ओके. एकदा याला तुम्ही 2-3 ओळींचा बनवून पहा, म्हणजे तुम्ही पूर्ण दिवसात काय काय केलं हे इंग्लिश मध्ये एकदा बोलून पहा. आणि ज्याची पण कमेंट येईल मग ते बरोबर आहे का नाही हे मी नक्कीच चेक करेन, कारण मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो आणि प्रत्येक कमेंटला चेक करतो. बघा आता टीचर. मग आता नंतर टीचर काय म्हणतात मित्र, व्हाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश. म्हणजे काय, तर तुला इंग्लिश का शिकायची आहे. मग आता तुम्ही याचं कशा प्रकारे आन्सर करू शकता. स्टुडंट. व्हाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मग आता याचं मी उत्तर कशा प्रकारे देऊ शकतो मित्र, तर आपण इंग्लिश शिकत असतो कारण आपल्याला जॉब करता सुद्धा इंग्लिश बोलावं लागतं. आणि जर आपल्याला स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर त्याच्या सुद्धा आपल्याला इंग्लिश शिकणं, त्याच्याकरता सुद्धा आपल्याला इंग्लिश शिकावं लागतं. मग आता मी काय म्हणू शकतो, फ्युचर इम्प्रूव्ह करता शिकतोय असं सुद्धा मी म्हणू शकतो, म्हणजेच टू इम्प्रूव्ह. मग कोणाचं फ्युचर इम्प्रूव्ह करता, तर माझं, म्हणजेच माझं याला आपण जोडला माय आणि मग फ्युचर. फ्युचर म्हणजे भविष्य, आपण टेन्स शिकलोय सगळे. टू इम्प्रूव्ह माय फ्युचर. मग आता अँड आत्मविश्वासाने बोलाय करता, म्हणजेच बोलणे म्हणजे स्पीक. आणि आत्मविश्वास याला काय शब्द देऊ मित्र आपण, तर कॉन्फिडंटली. म्हणजेच टू इम्प्रूव्ह माय फ्युचर अँड स्पीक कॉन्फिडंटली. बघा, म्हणजे आपण उत्तर जास्त मोठं नाही करत आहे, पण तुमच्या मनात जर काही अजून चालू असेल तर तुम्ही त्याची कमेंट सुद्धा करू शकता. मग आता टीचर. मग आता टीचर काय म्हणतात मित्र, हो इन्स्पायर्स यू. हो इन्स्पायर्स यू. म्हणजे काय, तर तुला प्रेरणा कोण देतं, म्हणजेच
आपल्याला मोटिवेट करणारं कोणी असतं? तर मग आता याचा आन्सर आपण कसं देऊ शकतो? जसं की आपल्या फॅमिली मधले पेरेंट्स, ब्रदर अशा प्रकारे आपल्याला इन्स्पायर्स करत असतात. तर मग तशाच प्रकारे आपण याचं उत्तर देऊ शकतो. जसं की माझे पेरेंट्स, माय पेरेंट्स. आता असाच संवाद तुम्हाला तुमच्या मित्रासोबत सुद्धा तयार करायचा आहे. म्हणजे जर तुम्ही बोलून पाहिलं थोडंफार तरच तुम्हाला जमायला लागेल. याची वाक्यरचना पण समजून घ्या थोडीफार आणि अर्थ पण समजून घ्या. आणि मी कशा कशा प्रकारे वाक्यरचना केलेली येते ते सुद्धा समजून घ्या. आणि तुमच्या मित्रासोबत सुद्धा थोडाफार याचा संवाद तयार करा. मग आता माय पेरेंट्स, माझे पेरेंट्स आणि मग त्याच्यानंतर टीचर असतात. अजून आपण काय लिहू शकतो? आणि जर आपल्याला भाऊ असेल तर अँड ब्रदर. इन्स्पायर्स मी. इंग्लिश मध्ये जर शेवटी मला लिहायचं असेल तर त्याचा आपण आय नाही वापरत मित्र, तर मी वापरतो. काही अजून थोडंफार बघूयात. ओके, हाच संवाद अजून पुढे नेऊयात. हाऊ मेनी अवर्स डू यू स्टडी? म्हणजे तू किती वेळ अभ्यास करतोस? मग त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो मित्र? स्टुडंट. तर तुम्ही जेवढा आपण अभ्यास करता, किती वेळ अभ्यास करता ते लिहू शकता. म्हणजेच हाऊ मेनी अवर्स डू यू स्टडी. मग आता आपण वापर करू आयचा. मग स्टडी, आय स्टडी फॉर. समजा जर 2 तास असेल तर आपण इथे लिहू शकतो 2 hours. एव्हरी डे. म्हणजे मी एव्हरी डे का वापरला? कारण की दररोज करतो असं समजायसाठी. ओके, एव्हरी डे. मग आता आय एम नॉट अफ्रेड ऑफ इंग्लिश. म्हणजे काय मित्र? मला इंग्रजीची भीती नाही. आय एम नॉट अफ्रेड ऑफ इंग्लिश. मला इंग्रजीची भीती नाही. मला ना म्हणलं आय आणि मग आय जर आला तर आपण एम वापरतो आयच्या पुढे. मग आता आय एम, नाहीला म्हणलं नॉट आणि मग भीतीला म्हणलं अफ्रेड. मग आता कशाची भीती नाहीये ते सांगण्याआधी वापर करू ऑफचा आणि मग इंग्रजी. याला म्हणलं मित्र इंग्लिश. म्हणजेच आय एम नॉट अफ्रेड ऑफ इंग्लिश हा शब्द तुम्हाला खूप कामात पडेल. कोणी जर विचारलं इंग्लिश बोलताना भीती नाही वाटत का? मग आय एम नॉट अफ्रेड ऑफ इंग्लिश. मी जेवढेही तुम्हाला सेंटेन्स देतोय वाचून पहा आणि बोलून पहा. जर तुम्ही बोलून पाहाल तरच बोलता येईल, नाहीतर याचा काहीच फायदा नाहीये. बघा पुढे. सराव मला चांगलं बनवतो. सराव मला चांगलं बनवतो. चांगलं बनवतो. मग आता याचं कसं करू शकतो मित्र आपण? तर सराव म्हणजे प्रॅक्टिस. आता बनवतोला काय काय शब्द आहे मित्र? समजा मी व्हिडिओ बनवतो, आय मेक अ व्हिडिओ. ओके, किंवा आय क्रिएट अ व्हिडिओ, नाहीतर आय मेड अ व्हिडिओ. म्हणजेच क्रिएट हा सुद्धा शब्द बनवतो याला वापरला जातो. आणि हा जर नाही वापरता आला तर मेक सुद्धा आपण वापरू शकतो. जर प्लुरल असेल तर आपण यसचा वापर करतो, मेक किंवा मेक्स. ओके, आणि मग मेड सुद्धा आपण वापरू शकतो, पण मेक सुद्धा चांगलाच वाटतो. सराव मला
चांगलं बनवतो. म्हणजेच प्रॅक्टिस बनवतोला म्हणलं आपण मेक्स, म्हणजेच प्रॅक्टिस मेक्स मला चांगलं. मला जर आला असा कुठेही आला, मला जर पहिलेच आला तरच आपण आय वापरतो मित्र, आणि जर तो मध्ये किंवा शेवटी असेल तर आपण मी वापरतो. आणि चांगलं याला आपण इंग्लिश मधून म्हणलं बेटर. ओके, प्रॅक्टिस मेक्स मी बेटर अशा प्रकारे येणारे मित्र. ओके, मी जे सांगतोय ते तुम्हाला समजत असेल तर तुम्ही बरंच आता इंग्लिश बोलणं शिकलेलेच आहात, जर तुम्ही सगळं समजत आलेले असाल. फक्त आता तुम्हाला वाटत नाहीये की तुम्ही खरंच शिकलेले. एकदा तुमच्या मित्राला आणा आणि हे सेंटेन्स थोडेफार लिहून घ्या आणि मग एक संवाद तुम्ही स्वतः तयार करून बोलून बघा, म्हणजे तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स मिळेल. ओके, मग आता समजा मला म्हणायचंय मी सकाळ होते तेव्हा आपण म्हणू शकतो की मी आताच उठलो आहे. म्हणजेच आय जस्ट वोक अप, आय जस्ट वॉक अप. म्हणजे काय मित्रा, तर मी आताच उठलो आहे. ओके, मी आताच उठलो आहे. आय जस्ट वॉक अप किंवा आय हॅव गॉट अप नाउ अशा प्रकारे सुद्धा हे चालू शकतं. मग आता समजा कोणी विचारलं व्हॉट टाइम डिड यू वेक अप टुडे. What time did you wake up today? म्हणजेच तुम्ही आज किती वाजता उठलास किंवा तू किती वाजता उठलास. मग आता याचं मी कसं म्हणू शकतो मित्रा, तर आय जस्ट वोक अप म्हणजे मी आताच उठलोय, पण आय वोक अप किती वाजता उठलोय हे सांगताना आपण जस्ट ने लावू शकतो. आय वॉक अप. मग आता आपण किती वाजता उठतोय आपण इथे दाखवू शकतो, पण त्याआधी वापर करू ऍटचा. मग समजा 6 वाजता तर 6. समजा जर मी 6:05 ला उठलोय तर 6:05, आणि जर मी परफेक्ट 6 लाच उठलोय तर 00. ओके, आय वोक अप ऍट 6. मग आता सकाळी 6 ला उठलो म्हणून AM. ओके, आय वोक अप ऍट 6 AM. म्हणजेच तुम्ही हे अशा प्रकारे तयार करू शकता आणि संवाद सुद्धा अशाच प्रकारे करू शकता. हे आता आपल्याला समजलेलं आहे. आता आपण आज जे शिकलो, आजच्या व्हिडिओमध्ये जे शिकलो त्याची प्रॅक्टिस करून ठेवा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मोबाईल वर्टिकल मध्ये धरता आणि हा समजा आपला व्हिडिओ आहे, याला पॉज करा आणि खाली जे मोर नाव आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.